वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे भविष्यात अकोला जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढण्यास मोठी मदत होणार आहे। पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन, शेतीसाठी उपलब्ध होणारे अतिरिक्त पाणी तसेच दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे प्रकल्पांशी संबंधित जमीन संपादन, मान्यता, प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीने आणि समन्वयाने काम करावे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। नदीजोड प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी वर्षा मीना बोलत होत्या। यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर मुरली इंगळे, मृदा व जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, पाटबंधारे विभागाचे चिन्मय वाकोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाल्या की प्रकल्पाच्या अंमलबजावणीत महसूल, सार्वजनिक बांधकाम, वन जलसंपदा आणि इतर विभागांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। जमीन संपादन, विविध मान्यता आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी जबाबदारीनं काम करावं आणि प्रलंबित बाबी तातडीनं मार्गी लावाव्यात। या प्रकल्पाच्या टप्पा 2 मध्ये निम्न वर्धा जलाशय ते काटेपूर्णा जलाशय तर टप्पा 3 मध्ये काटेपूर्णा जलाशय ते नळगंगा जलाशय जोडण्याचे प्रस्तावित आहे। अकोला जिल्ह्यात टप्पा 2 अंतर्गत मुख्य कालवा मूर्तिजापूर, अकोला आणि बार्शी टाकळी तालुक्यातील गावातून जाणार आहे। तसेच कानडी, निम्न काटेपूर्णा, सीसा, उदेगाव, हातोला या साठवण स्थळांसह काटेपूर्णा प्रकल्पावर आधारित उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पावसावर अवलंबून असलेली शेती अधिक सुरक्षित होईल। सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून पशुपालन आणि इतर व्यवसायांनाही चालना मिळेल। तसेच ग्रामीण आणि शहरी भागांना वर्षभर पिण्याच्या पाण्याचा लाभ होणार आहे।